सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. ते एक दिवसीय गुरुचरित्र पारायण आपण घरात नाही करू शकत. 3 दिवसाचं गुरुचरित्र पारायण आपण घरात करू शकतो. 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण आपण हे घरात करू शकतो. जर 3 दिवसाचं केलं, जर तुम्ही 5-7 तास तरी लागतात आपल्याला. 3 दिवसाचं जर गुरुचरित्र पारायण केलं तर आपल्याला 7 तास लागतात वाचायला. ज्याचं वाचन फास्ट असेल त्यांना लवकर होतं. जर आपण पहाटे 3ला वाचायला बसलो तर आपलं 9 ते 10 वाजेपर्यंत पूर्ण होतं. जर तुम्ही 2 टप्प्यातही करू शकता. पुरुष लगातार बसतात पण स्त्रियांना जमत नाही, डब्बा वगैरे करायचा असतो. तर आपण 2 टप्प्यात, 3 टप्प्यात करू शकतो. फक्त सकाळी 5 ते 3 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आपल्याला पारायण हे संपवायचं असतं. त्यानंतर आपण पहिल्यांदा जर आपण 2 बैठकीने केलं, दुसऱ्या बैठकीला जर तुम्ही वॉशरूमला वगैरे जाऊन आला तर तुम्हाला अंघोळ करून परत दुसऱ्या बैठकीत पारायण करावे लागेल. तसं बसता येणार नाही. अंघोळ करायची, छान प्रकारे गोमूत्र शिकायचं आणि मग आपण पारायणाला बसायचं. अशा प्रकारे आपल्याला 3 दिवसीय पारायण करायचं आहे. आणि नाहीतर आपण 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण. त्याचे नियम सगळे सेमच आहेत. फक्त 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण डबल बैठक केली तर आपल्याला अंघोळ करूनच बसावे लागेल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.